हॅलो गाईज, तर आज आपण जातोय स्ट्रॉबेरी पिकिंगसाठी. तर सकाळी सकाळी आम्ही सर्वजण रेडी झालोत आणि निघालोत स्ट्रॉबेरी पिकिंगला. तर अद्वीची जी फ्रेंड आहे नेक्स्ट बिल्डिंगमध्ये राहते, तर ते ऑलरेडी डाऊनस्टेअरला आलेले होते, आमची वाट बघत होते. तर अद्वी खूप एक्सायटेड झाली तिच्या फ्रेंडला बघून. ती खूप हॅप्पी झाली. तिने जाऊन तिला हग केलं. त्यानंतर आम्ही निघालो. सॅटर्डे असल्यामुळे आम्हाला थोडंसं ट्रॅफिक जे तुम्हाला व्ह्यूज बघायला मिळतील. ओ माय गॉड, द स्काय, द फार्म्स, इतकं सुंदर वाटत होतं. खूप छान, मनाला प्रसन्न करणारे ते दृश्य होते. त्यानंतर आम्ही तिथे पोहोचलो. आम्हाला लकीली कार पार्किंगही मिळाली. त्यानंतर आम्ही काउंटर्सवरून तिकीटसुद्धा परचेस केली. त्यानंतर आम्हाला तिथे जे ॲक्च्युअल स्ट्रॉबेरी फार्म होतं तिथपर्यंत आम्हाला ट्रॅक्टरने वॅगॉन राईड मिळणार होती. तर मुलं तर खूपच एक्सायटेड होते. म्हणजे हा त्यांचा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता ट्रॅक्टर वॅगनमध्ये बसायचा. आणि लाईक खूप गर्दी होती त्या ठिकाणी. त्यानंतर ते थोडंसं दूर असल्यामुळे त्यांनी आम्हाला सोडलं आहे जो ड्रॉपिंग पॉईंट होता तिथे. आणि तिथून आम्हाला थोडंसं म्हणजे बरंचसं वॉक करायचं होतं. तर पण मुलांनी बिलकुलही परेशान केलं नाही. त्यांनी उलट खूप एन्जॉय केलं. ते खूप एक्सायटेड होते. त्यामुळे कुठलाही त्रास किंवा कुठलंही काही परेशानी झाली नाही. मध्येच जाताना ते फार्म असल्यामुळे तिथे थोडंसं पाण्यामुळे थोडासा चिखल झालेला होता. त्यामुळे थोडंसं म्हणजे मुलांना आम्ही कॅरी केलं. आणि त्यानंतर आम्ही तिथे आतमध्ये फार्ममध्ये गेल्यानंतर जे दृश्य दिसले, बापरे, खूप सारे लोक तिथे आलेले होते स्ट्रॉबेरी पिकिंगसाठी. अद्वी तर एवढी एक्सायटेड होती. तिचे थोडेसे फ्रेंड्स काही मागे सुटलेले होते, त्यांच्यासाठी तिला वेट करायचं नव्हतं. ती एकटीच निघाली होती पळत सुटून. त्यानंतर माझी जी फ्रेंड होती ती कंप्लेंट करायला लागली माझ्या हस्बंडला की तुम्ही फक्त तुमच्या फॅमिलीला शूट कर. सो तिलासुद्धा जॉईन व्हायचं होतं व्लॉगमध्ये. तर म्हटलं ठीक आहे. त्यानंतर आम्ही सर्वजण निघालो. तिथे आम्ही पोहोचल्यानंतर मुलांना तर फर्स्ट रोमध्येच एंट्री करायची होती. जी स्ट्रॉबेरीचा फर्स्ट रो दिसला तिथेच त्यांना असं वाटत होतं की आम्ही पटकन जावं आणि पटकन स्ट्रॉबेरीज घ्यावं आणि पटकन खाव्यात. बट आम्ही त्यांना थोडंसं समोर घेऊन गेलो. म्हटलं थोडंसं मध्ये वगैरे जर गेलं तर अजून छान स्ट्रॉबेरीज मिळतील. तर त्यामुळे आम्ही अजून थोडंसं वॉक केलं आणि ॲट द मिड पॉईंट आम्ही फार्ममध्ये एंटर केलं. तर एवढ्या सर्व स्ट्रॉबेरीज बघून मुलं तर ॲक्च्युअलमध्ये कन्फ्यूज झालेत. कारण की नेहमी तर आपण मार्केटमधून स्ट्रॉबेरीज विकत आणतो, तर जशा असल्या तशा आपण घेतो आणि खातो. पण इथे त्यांना ॲक्च्युअलमध्ये माहिती नव्हतं की